मित्रांनो नमस्कार। मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेतील 8 सप्टेंबर रोजीचे महत्त्वाचे अपडेट ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थींपर्यंत शेअर करा। आज 8 सप्टेंबर रोजी माननीय तुकाराम बाबा महाराज हे धुळे येथे अभिलाल देवरे यांच्या आमरण उपोषणाला भेट देणार आहेत। गेली 15 दिवस अभिलाल देवरे हे धुळे येथील सुट्रेपाडा येथे आमरण उपोषण करतायत आणि सर्व प्रशिक्षणार्थींना सुद्धा विनंती आहे की आज बाबा येतील आणि प्रशिक्षणार्थींनी सुद्धा खूप मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहावं, म्हणजे नक्कीच काहीतरी प्रशासन या आंदोलनाची किंवा आमरण उपोषणाची दखल घेईल। बाहेरील जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींना धुळे येथे जाण्यासाठी थोडीशी अडचण येते। त्याबरोबरच जे प्रशिक्षणार्थी ट्रेनी शिक्षक म्हणून काम करतात त्या प्रशिक्षणार्थ्यांचा अद्याप कालावधी संपलेला नाही, त्यामुळे त्यांना सुद्धा जाता येत नाही। पण ज्या प्रशिक्षणार्थ्यांचा कालावधी संपलाय व जे प्रशिक्षणार्थी प्रॉपर धुळे जिल्ह्यातील आहेत त्या प्रशिक्षणार्थींनी तरी मोठ्या संख्येने अभिलाल देवरे यांच्या उपोषण स्थळी उपस्थित राहावे, म्हणजे प्रशासन लवकर दखल घेईल। कारण एकटा माणूस आमरण उपोषण करतोय आणि त्याच्यासोबत कुणीच प्रशिक्षणार्थी नाहीत, अशाने त्यांची दखल लवकर घेतली जाणार नाही आणि गेले 15 दिवस शासन त्यांची पाहिजे तेवढ्या स्पीडने दखल घेत नाही हे दिसून येतंय। तरी प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा विनंती करतो की आज बाबा येतील, त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांनी उपस्थित राहावे। रात्री बालाजी पाटील चाकूरकर साहेबांनी त्यांची भूमिका मांडली आहे लाईव्हच्या माध्यमातून आणि लवकरच आपल्याला सर्व नेतृत्व या मुख्यमंत्री व कार्यप्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्यांसाठी एकत्र येऊन लढताना दिसतील अशी आशा करू। त्याबरोबरच सर्व प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे की जे पेमेंट संबंधीची अपडेट आहे की प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा तीच विनंती करतो की जे आधार व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट अपलोडची प्रोसेस आहे सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी लवकरात लवकर करून घ्या। कारण प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात नव्हे तर प्रत्येक तालुक्यात अद्यापही 20 ते 25 प्रशिक्षणार्थी आहेत ज्यांचे डॉक्युमेंट प्रॉपर अपलोड झालेले नाहीत। त्यांनी कसे तरी फोटो टाकलेले आहेत आणि त्यामुळे त्यांची प्रोफाईल अपडेट होत नाही किंवा त्याला अप्रूव्हल भेटत नाही। त्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी यामध्ये वैयक्तिक लक्ष घाला आणि लवकरात लवकर प्रोफाईल अपडेट करून घ्या, म्हणजे तुमच्याबरोबर सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंट होतील। सध्या पेमेंट संबंधी एकच जो प्रश्न आहे की पेमेंट होत नाहीत, कशामुळे होत नाहीत तर ते प्रशासन सांगतंय की तुमच्या प्रोफाईल अपडेट नाही। हीच महत्त्वाची अपडेट होती, ही व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत दिली। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।